नमस्कार, गृहिणी चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज लोटस म्हणजेच कमळाचे पेंटिंग करणार आहे, ती पण कापडावरती। तर मी हे माझ्या मुलीसाठी टॉप शिवणार आहे, त्यासाठी यूज करणार आहे। त्यावरती एक लोटस कमळाचं पेंटिंग करते। तर आपण पेंटिंग करण्यासाठी दोन कलर वापरणार आहोत, एक व्हाईट आणि येलो असे दोन शेड वापरायचे आहेत इथे मिक्स करून। आणि ब्रश घेतलेला आहे 6 नंबरचा राऊंड ब्रश घेतलेला आहे। चला आता सुरुवात करूयात। पहिल्यांदा व्हाईट कलर मध्ये ब्रश चांगला डिप करून घ्यायचा आहे पुढचं टोक। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अगदी हलक्या हाताने आणि काही गडबड नाही करायची। गडबड केली तर मग कलर बाहेर येऊ शकतात किंवा जिथपर्यंत आपल्याला द्यायचं आहे तिथून थोडं जरी बाहेर आलं तर फिनिशिंग खराब झाली तर ते व्यवस्थित दिसत नाही। अगदी स्मूथली व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊन ब्रशने एकसारखं करून घ्यायचं आहे। आणि नेहमी पेटल्स कलर करताना वरच्या बाजूने खाली असंच, आणि जसं त्याचं डायरेक्शन असेल त्याच साईडने तसाच ब्रश फिरवायचा आहे आपल्याला, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा कलर पसरवून घ्या। व्हिडिओची शूटिंग करत असताना स्टँड माझ्या समोरच होतं, त्यामुळे मला व्यवस्थित दिसलं नाहीये। तर तसं तुम्ही करू नका, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही स्टँड पकडा आणि मगच कलर करा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्हाईट कलर व्यवस्थित सगळीकडे देऊन झाल्यानंतर आता येलो कलर घ्यायचा आहे। अगदी तोही खूप थोडासा किंचितसा घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने असा कडेकडेने पसरवून घ्यायचा। अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असा मिक्स करत जायचा आहे। हे कलर थोडेसेच घेतले तरी ते भरपूर पसरले जातात, त्यामुळे घेताना अगदी कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे ब्रशवरती, एकदम पटकन जास्त नाही घ्यायचं। त्यामुळे मग काय होईल, जसं शेडिंग करायचं आहे तसं शेडिंग करता येणार नाही आपल्याला। म्हणून नेहमी घेताना अगदी थोड्याशा हलक्या हाताने वरच्या वरच थोडंसंच ब्रश डिप करायचा आणि अगदी कमी क्वांटिटीमध्ये कलर घ्यायचा आहे। तर इथे मी खालच्या बाजूने पण येलो कलर दिला आहे, तर तो नंतर मला जरा असा नाही बरा वाटला म्हणून मी तिथे व्हाईटच करून घेतलं। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर नक्कीच करा। पेंट करण्याची मेथड जर आवडली असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या एक कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळते पुढच्या व्हिडिओसाठी। गृहिणी टीव्हीवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण इथून पुढे वेगवेगळ्या पेंटिंगचे व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन पडेल मी व्हिडिओ अपलोड केलेला आणि माझा व्हिडिओ लवकरात लवकर तुम्ही पाहू शकाल। दुसरे पेटल कलर करणार आहोत। पाहताय तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं व्हाईट कलर अगोदर पूर्ण पाकळीला पेटलला आपल्याला देऊन घ्यायचं आहे पूर्णपणे, आणि त्यानंतर येलो कलरने अगदी पेटलच्या वरच्या टोकापासून शेडिंग करायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी ब्रश काही धुतलेला नाही आहे, येलो कलरचं शेडिंग केलेला होता तसाच तोच ब्रश घेतला आणि व्हाईट कलर वरच्या साईडने देण्यास सुरुवात केली, ज्यामुळं काय होईल, जरी थोडासा येल्लोश असा कलर आला तरी नंतर आपल्याला शेडिंग करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर तुमच्या मैत्रिणींसोबत आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं किंवा काय नाही आवडलं हेही नक्की सांगा, की ज्यामुळे मला पुढचा व्हिडिओ बनवताना आयडिया येईल की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किंवा मी ज्या पद्धतीने सांगतेय ते तुमच्या लक्षात येते का हे मला तुमच्या कमेंटमुळेच कळणार आहे। तर एक कमेंट करायला विसरू नका, नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। जेव्हा पण तुम्ही प्रॅक्टिस करणार असाल तेव्हा व्हिडिओ चालू करून यामध्ये कशा पद्धतीने कलर केला आहे, कसं शेडिंग केलं आहे ते पहा। प्रत्येक पाकळी, प्रत्येक पेटल कशा पद्धतीने कलर केले ते पाहून मग तुम्ही कलर करा। कलर केल्यानंतर तुम्हाला जमलं नाही जमलं याचा फोटो तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पाठवू शकता।
माझी इंस्टाग्रामची ID आहे गृहिणी TV ऑल व्हिडिओ म्हणून. तुम्ही तिथे मला नक्कीच फोटो शेअर करू शकता माझ्यासोबत. दुसऱ्या पण पेटल्सला पूर्ण व्हाईट कलर देऊन झाला आहे. आता त्याच्या अगदी शेवटच्या टोकापासून आपल्याला येलो कलरचं शेडिंग करायचं आहे. तर पहिल्या ज्या पेटलला आपण कलर दिला आहे ती आता सुकली आहे थोडीशी, ती आता फेंट कलर दिसायला लागला, म्हणून त्यावरती पुन्हा एक ब्रश मारून घ्यायचा आहे हलका, एकदम हलका, ज्यामुळे त्याला डार्क असा कलर येईल. सुकल्यामुळे ते व्यवस्थित आता कलर त्यावरती परत बसेल. व्हाईटवरती पटकन मिक्सिंग झाल्यानंतर ना तो जरा फेंट होतो थोड्या वेळाने सुकल्यावर. ब्रशवरती थोड्या क्वांटिटीमध्ये येलो कलर घेऊन सुकलेल्या येलो कलरवरती परत थोडंसं असं शेडिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन करायचे, ज्यामुळं अगोदरचं सुकलेलं येलो कलर हा थोडासा डार्क होईल आणि तो उठून दिसेल. जेव्हा कधीही तुम्ही पेंटिंगची प्रॅक्टिस करत असाल तेव्हा व्हिडिओ ऑन करून फॉलो करत करत पेंटिंग करा, ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक पेटल्स, प्रत्येक पाकळी कशा पद्धतीने शेडिंग केलेली आहे.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने शेडिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकताय व्हिडिओला मी थोडंसं स्पीड दिलं आहे, मला जास्त वेळ लागला आहे, परंतु व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी त्याला स्पीड दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हळूहळू कलर मिक्स करायचा आणि त्याला शेडिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही जेव्हा कधी प्रॅक्टिस करणार असाल तेव्हा व्हिडिओ ऑन करून फॉलो करत करत तुम्ही कलर करा. त्यामुळं कोणती पाकळी, कोणतं पेटल्स तुम्हाला कशा पद्धतीने कलर करायचं हे लक्षात येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून याच्या पानांचा दुसरा सेकंड व्हिडिओ मी टाकलेला आहे, यासोबतच अपलोड करणार आहे, तोही तुम्ही नक्की पहा.
कडेच्या सर्व पाकळ्यांना आपण वरच्या साईडने शेडिंग केलं आहे. आता ह्या मधली जी आहे कळीचा एक भाग असतो मधली पाकळी, त्याला आपण खालच्या साईडने शेडिंग करायचं आहे, म्हणजे खालून वरती असा येलो कलर द्यायचा आहे. ग्रीन कलर दिलेला मधला भाग आहे त्याचा, जिथे बी येतं त्याला बी म्हणजे शीट्स, काही लोक शीट्सही बोलतात. त्यामध्ये ग्रीन कलर देऊन झाल्यानंतर ग्रीन कलर पूर्णपणे सुकल्यावर त्यावरती आपल्याला व्हाईट कलरचे डॉट डॉट द्यायचे आहेत. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, पण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यामध्ये डॉट डॉट दिलेले. हा आहे पूर्ण झाल्यानंतरचा लुक. यासाठी तुम्हाला सेकंड व्हिडिओही पाहावा लागेल. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कशा पद्धतीने कडदाना बीड्स लावले आहेत, पाने कशा पेंटिंग केले आहेत, कळी कशी पेंट केली आहे, हे सर्व दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि दुसरा व्हिडिओही नक्की पहा.